नमस्कार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो. आध्यात्मिक जगताशी ज्यांचा संबंध आहे, ज्यांना आध्यात्मिक जगाशी एक त्याचा इंटरेस्ट आहे, अशा लोकांसाठी मी एक एक खूप चांगली सुवर्णसंधी आणि एक चांगली माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत आहे पुढे आपल्यासमोर. मी जिथे आता हे बोलतो आहे ती जागा आहे कॉस्मिक व्हॅली म्हणून आहे. तेलंगणा राज्यातील खम्मम या जिल्ह्यातील पिंडुप्रोली जवळील कॉस्मिक व्हॅली म्हणून ही एक ठिकाण आहे की जे आध्यात्मिक जगा आहे, ज्यांना अध्यात्माची जाण आहे आणि जे लोक आध्यात्मिक याच्याशी ज्यांना मनशांती हवी आहे, अशा लोकांसाठी ही अतिशय सुंदर आणि योग्य ठिकाण आहे असं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. ही जागा अशी आहे की या ठिकाणी एक मेडिटेशन जे आपण म्हणतो, ध्यान चिंतनासाठी जी ही खूप सुंदर जागा आहे. साधारण तेलंगणा राज्यात जरी असली तरी आता या एक खूप चांगले इथे डेव्हलपमेंट होते. मी आता या ठिकाणी दुसऱ्यांदा येतो आहे, पण इथे खूप जागाच अशी आहे की इथे वारंवार यावं असं वाटतं. इथे एक ध्यानासाठी इथे वेगवेगळ्या जागा, पिरॅमिड्स आहेत, वेगवेगळे ठिकाणं आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे पिरॅमिड आहेत. तुलसी पिरॅमिड, एक बाबाजी जे आहेत त्या बाबांचं एक ठिकाण आहे इथे, वेगवेगळे ठिकाण. तर हे असे एक वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पिरॅमिडमध्ये आणि याच्यामध्ये आपण बसून आपण एक ध्यानधारणा करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे राहण्याची अति सुंदर व्यवस्था. इथे एक डॉर्मेटरीज आहेत, 3 मजले एक चांगली सुंदर इमारत आहे. आणि त्यामध्ये इथे आपल्याला जेवण, महाराष्ट्र आपल्याला जवळचं असल्यामुळे इथे तर जेवणाचाही काही आपल्याला प्रॉब्लेम इथे येत नाही. जेवणाची सुंदर व्यवस्था इथले मॅनेजमेंटने केलेली आहे. कॉस्मिक व्हॅली पिरॅमिड इन्स्टिट्यूट म्हणून आहे इथे ही जागा आहे. तर या ठिकाणी आपण केव्हाही येऊ शकतात. अगदी वर्षातले पूर्ण 365 दिवसात आपण केव्हाही इथे येऊ शकतात. फक्त इथे येऊन आपल्याला कळवणं इथे आवश्यक आहे. आपल्याला एक भौतिक जीवनातून आणि भौतिक जे आपला जीवन आहे त्याच्यातून थोडंसं वेगळं पडून एक मनाला एक शांतता लाभावी म्हणून आपण या ठिकाणी जरूर यावं, ही आपल्याला नम्र विनंती. नमस्कार. इस दुनिया के मार्गदर्शन के लिए 160 बाय 160 फीट की श्री तुलसी मेगा पिरामिड जल्द ही आ रही है. इस बृहत्तर कार्य में हम सभी को अपने तन, मन, धन से योगदान दे. अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए फोन नंबर्स पे संपर्क कीजिए.